शिवपार्वती कैलास पर्वत कथा। हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये बर्फाने झाकलेला आणि दिव्य तेजाने उजळलेला कैलास पर्वत आहे। हाच कैलास पर्वत भगवान महादेवांचे निवासस्थान मानले जाते। येथेच ते तपस्येत लीन असतात, निश्चल, शांत आणि वैराग्याने भरलेले। पार्वती माता हिमवान राजाची कन्या लहानपणापासूनच महादेवावर नितांत प्रेम करत होती। पूर्वजन्मी सती म्हणून भगवान शिवांची पत्नी असलेल्या पार्वतीने या जन्मातही शिवांनाच पती म्हणून प्राप्त करण्याचा संकल्प केला होता। तिने कैलास पर्वताच्या पायथ्याशी कठोर तपस्या सुरू केली। थंडी, वारा, पाऊस, उपास काहीच तिच्या तपस्येला थांबवू शकले नाही। देवदेवतांनीही तपस्या पाहिली, पण महादेव मात्र ध्यानमग्नच होते। अखेर देवश्री नारदांनी शिवांना पार्वतींच्या निस्वार्थ प्रेमाची आणि तपस्येची जाणीव करून दिली। महादेवांनी पार्वतींची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून पार्वतीसमोर येत शिवांच्या वैराग्याचे, त्यांच्या विचित्र स्वभावाचे वर्णन केले। पण पार्वती डगमगली नाही। ती म्हणाली, महादेव जसेही असोत तेच माझे आराध्य आणि पती आहेत। पार्वतीच्या अढळ भक्तीने महादेव प्रसन्न झाले। त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। देवदेवतांनी आनंदोत्सव साजरा केला। कैलास पर्वतावर शिव पार्वतीचा दिव्य विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला। स्वयं विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि सर्व ऋषीमुनी या विवाहास उपस्थित होते। विवाहानंतर कैलास पर्वत अधिकच पवित्र झाला। पार्वती माता महादेवांच्या संगतीने कैलासावर वास करू लागली। पार्वतीमुळे महादेवांच्या तपस्वी जीवनात करुणा, वात्सल्य आणि गृहस्थाश्रमाची शोभा आली। याच कैलासावरून त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी तांडव नृत्य केले, तर पार्वतीने मातृत्व आणि सृष्टीचे पालन केले। कैलास पर्वत हा केवळ एक डोंगर नाही, तर शिवशक्तीच्या एकरूपतेचे प्रतीक आहे। शिव म्हणजे चेतना आणि पार्वती म्हणजे शक्ती, दोघांच्या मिलनाचे पूर्ण आहे। म्हणूनच आजही भक्त कैलास पर्वताकडे श्रद्धेने पाहतात आणि हर हर महादेवच्या जयघोषाने शिव पार्वतीचे स्मरण करतात। ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि तपस्या यांच्या बळावर ईश्वरही प्रसन्न होतो। धन्यवाद।